विचारा म्हणून होतं. ताई, तुमचं सोनं वगैरे कसं काय रिक्षामध्ये सुटून गेलंय, कसं काय? ते काय झालं काल वार मंगळवार मंगळवार म्हणून आम्ही तुळजाभवानी मंदिरमध्ये ओटी भरायला चाललेलो अधिक मासा म्हणून. तर मी सोमवारी मोठ्या बहीण, ही माझी मोठी बहीण, तिच्याकडे पूजा होती, हिच्याकडे मी 2 दिवस आधीच राहिलेली. तर आम्ही ही मोठी, मी आणि माझी एक छोटी बहीण आणखी, आम्ही तिघी मिळून तुळजाभवानी मंदिरला आलो रिक्षामध्ये. आम्ही पाखाडी नाका खारेगाव इथून रिक्षा स्टँडवरनं रिक्षा केली मीटरची. तर तिथून आम्ही रिक्षा करून खारेगाव नाक्याला मी उतरली वेण्यांसाठी. 2 वेण्या घेतल्या गजरेवालीकडून. तोपर्यंत 2-3 मिनिटं रिक्षा तिथे थांबली आणि मग तिथून पुढे आम्ही तुळजाभवानी मंदिरला आलो. तर माझ्या छोट्या बहिणीने ती बॅग रिक्षाच्या पाठीमागच्या सीटवर ठेवली आतमध्ये. तर तिला माहिती नाही की त्याच्यामध्ये माझं सोनं आहे आणि मोठ्या बहिणीला पण नाही माहिती की माझं सोनं त्या बॅगमध्ये आहे. त्याच्यामुळे ती असंच उतरली आणि खरी चुकी माझी झाली की मी त्या बॅगकडे लक्ष दिलं नाही. मला वाटलं छोटी बहीण घेऊन उतरली असेल. आणि उतरल्यानंतर आम्ही मंदिरात लाईनला राहिलो, खूप लाईन होती, मंदिराच्या बाहेरपर्यंत लाईन होती. 2-3 मिनिटं गेलो असेल पुढे, तेवढ्यात तिच्या लक्षात आलं, छोट्या बहिणीच्या, जिने बॅग ठेवली, की ताई बॅग कुठे आहे? तर मी म्हटलं तुझ्याकडे होती. बोलते नाही, रिक्षात गेली. मग तेव्हा आम्ही तिथनं पटकन, मी तिथनं डायरेक्ट नाही निघाली, पहिला मी मंदिरात गेली, देवीच्या पाया पडली, कारण ज्या कामासाठी गेलो ते पहिला करणार. देवीच्या पाया पडले आणि मग आम्ही दोघी पोलीस स्टेशनला. ते पण हारवालेला हिने विचारलं की असं असं आमचं झालंय. तर तो बोलला की तुम्ही इथे नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे येतं. तर आम्ही दोघी इथे आलो. आले इथे सर होते टीम, आता मला नावं नाही माहिती, हे सर हा. तर आल्या हे सर, त्यांना आम्ही हकीकत सांगितलं असं असं झालं. तर महेश सर, हे सर आणि हे सर, यांचं नाव नाही माहिती, ह्या दोघांनी तात्काळ गाडी काढली पोलिसांनी. तात्काळ म्हणजे थोडा पण विलंब न लावता आम्हाला दोघींना घेतलं आणि डायरेक्ट मंदिराजवळ गेलो पोलिसांच्या गाडीत. तिथे गेल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही कुठे कुठे आहे ते चेक केलं आणि मग त्यांनी आम्हाला पुन्हा गाडीत बसवलं, पुन्हा इथे आणलं आणि सांगितलं की खारेगाव नाक्याला तुम्ही जिथे वेण्या घ्यायसाठी थांबलात तिथे पण आपण बघूया फुटेज आहे का, आणि पाखाडी नाक्याला पण फुटेज आहे का, आपण चेक करूया म्हणजे काय मिळतं की नाही. तर अजून एक होते, हा, हे सर, यांनी, हे आणि हे सर, हे दोन्ही आम्हाला खारेगाव नाक्याला घेऊन गेले पोलिसांच्या गाडीत. किती तासात तुम्हाला शोध काढले ते? 24 तासाच्या आतच. काल रात्री 8 वाजताची घटना. 17 तासात. हा, 17 तासात म्हणजे सकाळी. आता त्यांना किती वाजता शोध लागला त्याने माहिती, पण अगदी लवकरात लवकर माझे दागिने मला मिळाले. त्याबद्दल पूर्ण टीमचे आणि महत्वाचं म्हणजे महेश सरांचे मी खूप आभार मानते आणि मंगेश सर यांचे खूप आभार मानते आणि पूर्ण टीमचे, महाजन सर, जाधव सर. आता मी पहिल्यांदा पोलीस स्टेशनची पायरी चढले, ते पण माझ्या दागिन्यांसाठी. मी आजपर्यंत पोलीस स्टेशनची पायरी चढली नव्हती आणि खूप खूप धन्यवाद मानते मी नौपाडा पोलीस स्टेशनचे. काल 9 वाजता वंदना म्हात्रे या पोलीस स्टेशनला आल्या. मी ज्यावेळेस बाहेरच उभारलेलो होतो, तर त्यांना आल्या मला सांगितलं की माझे 15 तोळे सोन्याची पिशवी ही ॲटोमध्ये विसरलेली आहे. मग मी तात्काळ आमचे DBचे API मंगेश भांगे आणि पोलीस हवालदार देसाई आणि हुबे यांना तात्काळ बोलवलं आणि यांना लगेच फुटेज पाहायला सांगितलं आणि त्यांना धीर दिला की तुमचा ॲटो नंबर मिळाला की तुमचे दागिने मिळतील. या पद्धतीनं रात्रभर आमचे API भांगे आणि टीमनं ॲटोचा फुटेज पाहिलं. आज सकाळी परत फुटेज पाहिलं, त्यांना ॲटो नंबर ट्रेस झाला. ॲटो नंबर ट्रेस झाल्यानंतर त्यांना ॲटोची माहिती काढली, ॲटोवाल्याला फोन करून ते दागिने सर्व हस्तगत केलेले आहेत. त्याबद्दल आमच्या टीम, मग API भांगे आणि त्यांचे 2 कर्मचारी यांचं अभिनंदन. सदरची कामगिरी ही माननीय पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त संभाजी जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमनं केलेली आहे. आज आता हे आनंद आहे की 15 तोळे सोन्याचे दागिने आम्ही 24 तासाच्या आत शोध लावून त्यांना परत दिलेले आहेत.